आज या ठिकाणी श्री क्षत्र निर्देशेश्वर देवस्थान या कोकण गावामध्ये येथून एक निरोप आपल्या सर्व महाराष्ट्र शालेय पोशाख कामगार संघटनेला आणि सर्व राज्यातील 1,70,000 कामगारांना एक आनंदाची गोष्ट आपण सांगणार आहोत। आपण हे करीत असताना यामध्ये 2003 पासून विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटी, दलित, ओबीसी, अल्पसंख्याक व गरीब घरच्या महिला तुटपुंजा मानधनावर काम करतात आणि शासन त्यांच्याकडे डोळेझाक करते आणि म्हणून आपण एक ऐतिहासिक निर्णय या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झाला आहे। याबाबत 24, 25, 26, 27 या 4 दिवसामध्ये या ज्या माता भगिनी आहेत या राजूर, अकोले आणि दोन्हीच्या दिशेने निघत असताना पायी मोर्चा लॉंग मार्च काढलेला आहे आणि त्याचा फायदा असा झाला 5 जुलै 2024 रोजी जो निर्णय झालेला होता 1,000 रुपये वाढीचा तो आतापर्यंत पेंडिंग होता आणि ह्या सर्व माता माऊली या नगर जिल्ह्यातल्या सर्व शालेय पोशाख कामगार यांनी असा एक निर्णय घेतला की आपण पायी लॉंग मार्च केल्याशिवाय प्रसंग आता मिटणार नाही आणि म्हणून 24 तारखेला याबाबत मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीचा होत असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब राधाकिशन विखे पाटील, त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, त्याच्यानंतर कामगार मंत्री, शिक्षण मंत्री असतील किंवा तुमचे आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब असतील यांनी एक निर्णय घेतला की ह्या सर्व लोकांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत। पण इतर संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या, बांधकाम कामगार असतील, त्याच्यानंतर अर्धवेळ परिचारिका असतील, किसान सभेच्या मागण्या मान्य झाल्या, पण आपल्यानी त्या दिवशी निर्णय झाला नव्हता म्हणून आपण 2 दिवस आपल्या निर्णयासाठी आपण पायी चाललेलो आहोत। त्या जोडीला त्यांचा निर्णय पाठीमागे झाला असताना सुद्धा आपल्यासाठी त्यांनी किसान सभेचे लोक असतील, आदिवासी लोक असतील, बांधकाम कामगार असतील, आपला निर्णय जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण पायी चालायचा असा निर्णय घेतला। पण काल 4 वाजता आपले ज्यांनी शब्द दिला होता आपले राधाकिशन विखे पाटील यांनी आपले शब्द दिला होता की तुमच्या लवकरात लवकर मागण्या मान्य करू, त्यांनी काल 5 वाजता आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांनी कालच दिलं की तुमची माझी मान्यता दिलेली आहे त्या 1,000 रुपये वाढीसाठी। पण ते आपल्याला खरं वाटत नव्हतं, कारण आपले असं आहे की लबाडाचं आमंत्रण जेवढ्याशिवाय खरं वाटत नाही, म्हणून आम्हाला लेखी पत्र आल्याशिवाय आमच्यामध्ये काहीतरी झाल्याशिवाय आम्ही इथून माघार जाणार नाहीत। सकाळी निरोपाला आपले ॲडिशनल कलेक्टर साहेब इथले अहिल्यानगरचे त्यांनी सांगितलं की तुमच्या आज मागण्याच्या बाबतीत आणखी चर्चा होणार आहे। आपले या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकिशन विखे पाटील आणखी त्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांनी जाऊन आज भेट घेतली। दोघांनी शालेय शिक्षण मंत्र्यांनी विखे पाटील यांनी भेट घेऊन आजच तो निर्णय त्यांनी जाहीर केला आणि ते आम्हाला खात्री येण्यासाठी ते आत्ताच या ठिकाणी VC द्वारे आपल्याला सर्व महाराष्ट्राच्या लोकांना त्यांनी सांगितलं की तुमचा 1,000 रुपये वाढीचा निर्णय झालेला आहे असं आपल्याला त्यांनी मोबाईलद्वारे VC द्वारे त्यांनी सांगितलं आहे। म्हणून आपण आत्ताच जास्त काही आनंद मानत नाही, कारण आपण बघत आहोत आपल्याला 1,000 रुपये वाढले म्हणजे 3,500 रुपये झालेत, बरोबर आहे। 3,500 रुपये सुद्धा खूप कमी आहेत आणि आपल्याला येणाऱ्या काय मागण्या ज्या आहेत आपल्या काय प्रलंबित मागण्या ह्याच्यासाठी आपल्याला सुद्धा आणखी लढाई करावं लागणार नाही आणि 1,000 रुपये सुद्धा ह्या लवकरात लवकर कसे भेटतील ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला लढाई करावं लागणार आहे। आणि म्हणून माझे तुमच्या नगर जिल्ह्याच्या ज्या रणरागिणीत जे शालेय पोशाख कर्मचारी त्यांना मी पाठीमागच्या 15 सुद्धा सांगितलं की तुम्ही जर चाललात तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये हा एक इतिहास घडणार आहे, कारण तुम्ही पायी चालल्यामुळं आपण सर्व पायी चालल्यामुळं त्याचमुळे 1,000 रुपयाची पेंडिंग होते ते आपले मिळणार आहेत आणि म्हणून या अहिल्यानगरच्या कामगारांना मी पहिल्यांदा राज्य कमिटीच्या वतीनं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद।